आपले संपूर्ण आयुष्य अंतराळ संशोधनासाठी वाहून दिलेले तसेच भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे वैज्ञानिक डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांचे दुःखद निधन झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। 22 ऑक्टोबरच्या सकाळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांनी नुकतेच आपला 100वा वाढदिवस साजरा केला होता। त्यांच्या जाण्याने भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। डॉक्टर चिटणीस हे भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमातील सुरुवातीच्या काही वैज्ञानिकांमधील एक वैज्ञानिक होते। त्यांनी अगोदर भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली। भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीचे नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे इस्रो असे नामकरण करण्यात आले। आज इस्रो ही अंतराळ संशोधनातील जगातील सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक संस्था आहे। इस्रोने आतापर्यंत चंद्रयान, मंगलयान अशा मोहिमा यशस्वी करून दाखवलेल्या आहेत। डॉक्टर चिटणीस यांनी इस्रो या संस्थेच्या स्थापनेसाठीही महत्त्वाचे योगदान दिलेले आहे। केरळ येथील थुंबा या लॉन्चपॅडच्या निवडीसाठीही डॉक्टर चिटणीस यांचे मोठे योगदान राहिलेले आहे। आज देखील थुंबा हे भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमाचे महत्त्वाचे केंद्र आहे। डॉक्टर चिटणीस यांनी सर्व अभ्यास करूनच थुंबा या ठिकाणाची निवड केली होती। 1981 ते 1985 या काळात डॉक्टर चिटणीस यांनी इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC) सेंटरचे नेतृत्व केले होते। हे केंद्र गुजरातच्या अहमदाबाद येथे आहे। या सेंटरमध्ये उपग्रह आणि अंतराळ तंत्रज्ञानावर काम केले जाते। डॉक्टर चिटणीस यांच्या नेतृत्वाच्या काळातच भारताने अनेक अंतराळाच्या मोहिमा हाती घेतल्या होत्या। डॉक्टर चिटणीस हे डॉक्टर विक्रम साराभाई यांचे सहकारी होते। डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे पितामह म्हटले जाते। डॉक्टर चिटणीस यांनी डॉक्टर विक्रम साराभाई यांना साथ देत भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम पुढे घेऊन जाण्यास मदत केली। डॉक्टर चिटणीस यांनी महान वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मार्गदर्शन केलेले आहे। आज अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते। डॉक्टर चिटणीस यांना पद्मभूषण या भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते।